मूल मागितल्यावरही दत्तक दिलं नाही म्हणून अक्षरशः फार वाईट पद्धतीने एका निपुत्रिक दाम्पत्यानं 6 महिन्याच्या बाळाचं अपहरण केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे। या प्रकरणातील आरोपी दाम्पत्याच्या विरोधात गुन्हाही दाखल झालाय, पण आरोपी दाम्पत्य वारंवार आपलं ठिकाण बदलत असल्यानं पोलिसांना अजूनपर्यंत निराशाच हाती आली आहे। महत्त्वाचं कारण म्हणजे घात करणारा व्यक्ती बाळाच्या वडिलांचा चांगला मित्र आणि शेजारी आहे। जगदीशनगर भागात राहणारं हे रंजना आणि राहुल रोकडे दाम्पत्य आपल्या 6 महिन्याच्या चिमुकलेला बघण्याकरता व्याकुळ आहे। 6 महिन्यांपूर्वी राहुल आणि रंजनाला गोंडस बाळ झालं। शेजारी राहणाऱ्या उईके दाम्पत्याशी रोकडे परिवाराची जवळीक असल्यानं त्यांचं एक दुसऱ्याच्या घरी येणं जाणं होतं। उईके दाम्पत्याला लग्नाच्या 4 वर्षांनंतरही मूलबाळ नसल्यानं त्यांनी रंजनाला बाळ दत्तक देण्याची मागणी केली होती, पण रंजना आणि राहुल यांनी त्याला कायमच नकार दिला होता। पण आपल्या नकाराची इतकी मोठी किंमत चुकवावी लागेल याची पुसटशीही कल्पना रोकडे दाम्पत्याला नव्हती। धमकी द्यायच्या का तुम्हाला मी आणून देतो मूल, पोलीस कंप्लेंट नको करा असा म्हणायचा। त्याच्या कारणानं आम्ही पोलीस कंप्लेंट नाही केली, पण नाहीच आणून दिलं तर आता करावंच लागलं आम्हाला। हर एक वेळा त्याची आठवण मला पण कोणाला सांगावं आता। मूल मिळाले पाहिजे एवढीच मागणी आहे। दत्तक देण्यास नकार दिल्यानं रंजनाचा अनेक वर्षांचा मित्र आणि शेजारी धनराज उईके आणि त्याची पत्नी दुर्गा यांनी 6 महिन्याच्या रुद्रचं अपहरण करण्याचा प्लान तयार केला। ठरल्याप्रमाणे 16 जानेवारीला ते रुद्रला खेळवायला घरी घेऊन गेले आणि संधीचा गैरफायदा घेऊन त्यांनी रुद्रचं अपहरण केलं। रंजना आणि राहुलनं धनराज उईके आणि त्याच्या पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींचा मोबाईल बंद असल्यानं त्यांचा शोध लागला नाही। हम लोग यहाँ पर नाश्ता कर रहे थे, मैं थी, ये दीदी थी, यहाँ पर इनका बच्चा खेल रहा था। वो आया, बोला भाभी मेरे को थोड़ा सा दे दो, बोले तो बोले मैं बाहर से घुमा के ला रहा हूँ ऐसे करके। तो ये बोले कि ठीक है भैया ले जा लो, लेकिन जल्दी लेके आना, बाबू रोता है बहुत, बोले रुद्र। तो बोले ठीक है बोले। उसके बाद उनका 2 पेंट भी मांगा, बोले बाथरूम करेगा तो चेंज करना पड़ता है ऐसे करके, फिर वो लेके गया। उसके बाद गुन्ह्याचा प्रकार असल्यामुळे आम्ही तो गुन्हा दाखल केला आणि यामध्ये सीडीआरस वगैरे जे काही पद्धती आहे आमच्या जेवढ्या ताकदीनं त्यांचं हे करता येईल, आम्हाला लोकेशन घेता येईल तसं चालू आहे आणि सगळे नातेवाईक वगैरे शोधून आम्ही लवकरच त्या मुलाला आम्ही ताब्यात घेऊ। शेजाऱ्यांवर विश्वास ठेवून आपल्या पोटच्या गोळ्याला केवळ खेळवायला दिल्याचा पश्चाताप या आईला आता होतोय। दरम्यान आरोपींच्या शोधात पोलिसांनी रायपूर, हैदराबाद आणि सिकंदराबादसह अनेक शहरात पथकं पाठवली असली तरीही अजूनपर्यंत पोलिसांना यश आलेलं नाही। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।